पाय भाऊ, आता आपलं मकई टाकायचं काम झालं, खते टाकायचं काम झालं, आता उरलं म्हणजे कोळपायचं. मग ए पाय भाऊ, मला एक विचार आलाय की आपला पुष्पा मूवी मधला पुष्पा निसा येडपट होता, बस जंगल मध्ये जडी देत होता, त्याला लाल चंदनच पाहिजे होतं, तर यायचं होतं आमच्या वावरमध्ये. लाल चंदनच चंदन. असो, हे काम तर चालतच राहतंय, पण मला आहे ना कळवणला जायचं होतंय. मग काय निघालो कळवणकडे. आणि तुम्ही ती आपली कळवणची न्यूज तर ऐकलीच असेल, एक गायीने 2 जणांवर अटॅक केला आणि 1 जणाचा जागीच मृत्यू झाला. मग त्या गायीने अटॅक का केला ते तर नाही सांगता येणार, पण कळवणकर काळजी घ्या, कारण की ते मुक्का जनावर आहे, त्याला तर नाही कळत, पण आपल्याला कळतंय ना, म्हणजेच म्हणूनच काळजी घ्या. आणि तुम्ही जर ती व्हिडिओ पाहिली नसेल तर ही बघा ती व्हिडिओ. आणि तुम्ही एवढ्या वेळामध्ये काही नोटीस केलं का नाही ते तर नाही माहिती, पण मी एक गोष्ट नोटीस केली बरं का. तुम्ही नीट लक्ष लावून बघा, गाय जवळून एक छोटस वासरू पाळलंय आणि याचाच अर्थ आहे म्हणजे ते वासरू ती गायचंच असेल. आणि तुम्हाला तर चांगलंच माहिती असेल, नव्या नव्या गायी जेव्हा पिल्ले देतात तेव्हा कशी होऊन जातात. मग याच्यामध्ये चुकी तर कशाचीच म्हणू शकत नाही, पण विनाकारण एक जीव गेला बरं का. मग तुम्हाला आता जास्त तर काही सांगत नाही, पण काळजी घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.